पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, हालेलुया. मला आठवत आहे तांदूळ आश्रमामध्ये एकदा एक बहीण माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आली. मी त्या बहिणीला सांगितलं आपण प्रार्थना करू, त्यानंतर आपण बोलूया. त्या बहिणीचं हृदय एवढं भरून होतं की ती प्रार्थनेसाठी काही थांबलं नाही. तिला जे काही बोलायचं आहे तिने असं पोरावट केला, भरपूर असं बोलायला चालू केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या बहीण एका फ्लॅटमध्ये राहणारी स्त्री आहे. आजूबाजूला राहणारे लोकांमधून तिला खूप त्रास होत आहे. घराच्या घरात तिला खूप त्रास होत आहे. हालेलुया. हे जे सर्व दुःख तिने व्यक्त करत बसलेलं आहे. मी बायबल उघडून बघताना मला आजच्या पहिले वाचनातील एक वाक्य मला बायबलमध्ये आढळले. ते वाक्य असं होतं, त्याच्या विषयी लिहिलेले सगळे पूर्ण झाल्यावर त्याला पदसंभावरून काढले, पुढे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या बहिणीला मी सांगितलं, ताई, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही होत आहे ते सर्व तुमच्या परमेश्वराला माहिती आहे, ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग मी धीर धरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही बहीण एक रिसेप्शनिस्ट आहे. हालेलुया. मला थँक्यू बोलले आणि लगेच पळाले. हालेलुया. आणखीन एका रिट्रीटसाठी मी तिकडे असताना परत ही ताई गावात आली आणि तिने असेच पोरावट केला, सगळं बोलली. हालेलुया. तेव्हा मी बायबलवरून बघितलं, तेव्हा तिथे एक वाक्य होता, तोंडावर तुंगले, येशूच्या तोंडावर तुंगले. मी त्या ताईने सांगितलं, ताई, एवढं सर्व केलं ना, अजूनपर्यंत कोणी तुमच्या तोंडावर तुंगलं नाही ना. ताईने सांगितलं, फादर तेवढंच नाही, बाकी सर्व झालं. हालेलुया. ही खूप घाई मोठी आहे, लगेच पळाली. हालेलुया. तिसरा रिट्रीट मध्ये जेव्हा ही बहीण मला भेटायला आली, धावत आली आणि मला सांगितलं, फादर ते पण झाले. मी जरा काय झालं, फादर तुंगले माझ्या तोंडावर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या बहिणीला सांगितलं, देव तुम्हाला ओळखताय, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. प्रियानो, ही बहीण असे त्रासातून जाणारा व्यक्ती आहे. हालेलुया. ताबोर आश्रमामध्ये एक दिवशी मी सार्पण करत आहे, छोटा चाकलमध्ये. त्या चाकलमध्ये सार्पण करत असताना माझ्या सोबत ताबोरच्या अनेकच्या ताई होती. वसईच्या ब्रदर टोनी सांगोलकरच्या ब्रदर टोनी त्या मिसामध्ये होते. अजून एक व्यक्ती होती आणि मी तुम्हाला बोललेले रिसेप्शनिस्ट मॅडम त्या मिसामध्ये होते. हालेलुया. आम्ही मिसा प्रार्थना चालू करता आहे तेव्हा मी पिता पुत्र प्रार्थना करता आहे की आता
निळी साडी नेसली, ताई पण त्या मिसामध्ये पोचलेली दिसली. हालेलुया. जरी आम्ही 4-5 लोकच आहोत तरी मी या लोकांसाठी मिसाच्या सुरुवातीला वाचन झाल्यावर एक संदेश देत आहे. हालेलुया. हालेलुया. या पवित्र मिसा प्रार्थनामध्ये या अनुभवातून जात आहे तेव्हा मी प्रवचनाच्या मध्ये जेव्हा बोलताय की ते निळी साडी नेसलेली ताई आहे माझ्या डोळ्यात आतुरतेने बघत वाचन ऐकत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनामध्ये सगळ्या प्रार्थनामध्ये पूर्णपणे भागीदार आहे. हात जोडून वर प्रार्थनामध्ये भाग घेत आहे. हालेलुया. प्रियानो, जेव्हा कम्युनिटी वाटपाचा वेळ आला माझ्या हातून ही बहीण निळे कपडे घातलेली ही बहीण येऊन कम्युनिट स्वीकार केली. हालेलुया. कम्युनिट पर्यंत सर्व लोक त्यांना पाहत होते. कम्युनिट झाल्यावर ही निळे कपडे घातलेली बहीण कोणालाही दिसले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम्युनिट झाल्यावर मी सोबत असलेले सर्व आपले मित्र मंडळी आहेत. तालुक्याच्या नेत्या प्रदत्त जोगणी ही बहीण. हालेलुया. आम्ही एकमेकांनंतर काही कुठे गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व लोक कोणाला काही बोललं नाही तरी सर्वांना ठाऊक होते की ही माता मंदिरा सोडून दुसऱ्या कोणीही नव्हता. हालेलुया. हे जे रिसेप्शनिस्ट बहीण आहे तिने मला सांगितलं, फादर आज माझा वाढदिवस आहे आणि मला ते पाहिजे होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या संकटामध्ये, तुमच्या त्रासामध्ये जो येशू क्रूसावर शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम केला तो येशू तुमच्या दुःखामध्ये भागीदार आहे. हालेलुया. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. त्याच्या संबंधामध्ये लिहिलेले सगळे पूर्ण झाल्यावर त्याला क्रूसावरून खाली उतरवलं आणि त्याच्या गोडी दफन केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आजच्या वाचनामध्ये, दुसऱ्या वाचनामध्ये प्रभूने सांगितलं तुम्ही अस्वस्थ होऊ नका. तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला चिंता, काळजी, अस्वस्थता, अँक्झायटी, वॉरी हे नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जाणायचं माझ्या येशूविषयी जे काही लिहिले होते ते सगळे पूर्ण झाल्यावर येशूला पदस्तंभावरून खाली उतरून घेतली. तसा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी देवाने जे काही तयार केलेलं आहे ते सगळे माझ्या आयुष्यात होणार. हालेलुया. त्या सर्व गोष्टींचा शेवट माझा शेवटचा श्वास होणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही जिथे राहता आहे तिकडे कदाचित जास्त गाई म्हशीच्या वर जास्त वातावरण असेल. हालेलुया. मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. हालेलुया. आम्ही घरी गाय वगैरे पाळत होतो.
प्रेज द लॉर्ड. गाईला एका ठिकाणी बांधायला जाताना पहिले तिकडे लोखंडाच्या वर काहीतरी तयार करून देऊन त्यामध्ये तिथे त्या गाईला बांधायला जात आहे. एखाद्या झाडाला जाऊन बांधून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गाईचं एक प्रॉब्लेम आहे. गाई कायम बांधलेल्या ठिकाणी न बघता लांब बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाईला कायम वाटते मालकाने कशाला नाही तिकडे बघत केवढे गवत आहे, माझ्या मालकाला कधी आपल्याला येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून काही गाईला एवढा राग येत आहे की ते फिरायला चालतात. फिरणार 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 शेवट काय होईल? अडकून बसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये अनेक लोक उगाच आपले आयुष्य चिंता काळजी विचाराद्वारे नाश करून घेतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेंढराच्या काळजी वागणारा दावीद राजाने मनापासून बोलले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जेव्हा चिंता काळजी वाढत वाढत जात आहे तेव्हा मनापासून मध्ये मध्ये बोलायचं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. साधा शेतकरी इकडे तिकडे बांधणार म्हणून समजा. हालेलुया. तरी परमेश्वर जो माझा मेंढपाळ आहे तो जिथे मला बांधणार ती जागा माझ्यासाठी पक्का पुरेशी आहे. हालेलुया. हालेलुया. पुरेशी आहे तो त्याला माहिती आहे म्हणून त्याने मला तिकडे बांधलेलं आहे. हालेलुया. आहे त्यामध्ये समाधानी मिळत आहे त्यामध्ये समाधानी व्हायला पाहिजे. हालेलुया. न मिळालेल्या गोष्टीकडे पळण्यापेक्षा जे काही हाती आलेलं आहे त्यासाठी धन्यवाद द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून पवित्र आत्मा आजच्या वाचनाद्वारे दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे, तुमच्या हृदयामध्ये तुम्ही अस्वस्थ होऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 येशू सांगत आहे, मी बघून येतो, मी तयार करून येतो. हालेलुया. पूर्ण मी तयारी केल्यानंतर तुला घ्यायला मिळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सांडोर पॅरिश मध्ये एक मुलगी तिच्या पप्पाच्या मरणाचा वाट पाहत आहे. एक चांगली मुलगी पप्पासाठी प्रार्थना करत असलेला आहे. हालेलुया. तिच्या प्रार्थनाद्वारे तिने पप्पाला शुद्ध करून घेतले. पप्पानी घरी या मुलीच्या लग्नासाठी दारू वगैरे सांभाळून ठेवले होते. मुलीवर प्रेम आहे म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही मुलगी प्रार्थना करत दारूच्या जे साठा वगैरे आहे ते सर्व संपवून टाकले. हालेलुया. शिवाय पप्पाच्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये प्रार्थना, पप्पाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत राहते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, मध्ये मध्ये ती मला पण फोन करायची,
मला सांगायचं पप्पासाठी प्रार्थना करा, पप्पाच्या आत्मेसाठी प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मध्ये एक दिवस तिने फोन करून मला सांगितलं, फादर पप्पाला घ्यायला देवदूत आले असे मला वाटते. प्रेज द लॉर्ड. मी या बहिणीला सांगितलं, जागा तयार केल्यानंतर स्वतः येशू येणार बोललेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या प्रार्थनाद्वारे पप्पांच्या हृदयाचा एवढे तयारी देवाने केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चांगला उत्साह वर केलेला आहे, चांगला तयारी केलेला आहे. हालेलुया. मी या बहिणीला बोललो, खरोखर पप्पा येशूच्या हातात ते आहे, तू आता चिंता करू नकोस. हालेलुया. आजचा वाचन आपल्याला सांगत आहे, जिवंत आहे तोपर्यंत आत्मा शुद्ध करत राहा. हालेलुया. तयारी झाल्यावर आपल्याला घेऊन जाण्यासाठी स्वतः येशू येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कॅथोलिक लोकांना मरण हे भीतीचा कारण आहे. ज्या येशूसाठी जगलो त्या येशू बरोबर एक होऊन येशू सोबत स्वर्गाकडे जाण्याचा अनुभव आहे मरण. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या हृदयाची तयारी आपण येशूला समर्पण करूया आणि आशीर्वादासाठी हात जोडूया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये कोणाला तरी या भागामध्ये एक त्रास चालू होऊन ते डोक्याच्या वरच्या भागापर्यंत जात आहे, खूप त्रासातून जात आहे, त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी कुटुंबामध्ये खूपच भांडण तक्रार होत आहे, येशू त्या कुटुंबाला शांतीचा दान देत आहे. कोणाला तरी कुठल्याही गोष्टी ध्यानात राहत नाही, आठवणीची शक्ती जबरदस्त कमी झालेला आहे, त्या व्यक्तीला पत्रात्मा आता आशीर्वाद देत आहे. कोणाच्या तरी घरी अमंगल अशा एक वस्तू ठेवलेला आहे, म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद आणि बरकत येत नाही. ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे ठेवलेला आहे, कोणतरी भीती घालून तुम्हाला ते तिकडे ठेवायला लावलेलं असलं तरी, तुम्ही कितीही मोठा चुकीचा आशा बाळगून ते ठेवलं असलं तरी, जोपर्यंत तुम्ही ते काढून टाकत नाही, तुमच्या कुटुंबामध्ये बरकत येणार नाही, आशीर्वाद राहणार नाही. आपण परमेश्वराजवळ मध्यस्थी प्रार्थना करू, ते कृपेने त्या सगळ्या अमंगल पदार्थ वस्तू दूर कर. एका पोटातील बाळाविषयी जे लोक चिंतामध्ये आहेत, येशू त्या पोटातील बाळाला आशीर्वादित करत आहे. आणखीन एका पोटातील बाळाविषयी निर्णय घेण्यासाठी डॉक्टर लोकांनी बोललेला आहे, त्या आई वडिलांना पवित्र आत्मा मदत करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे.